पहा, लहानपणापासून डॉक्टर बी काहीच करू शकत नाही. कवडवून दाखवत जाईल. आई, आत्या, मावशी त्याला घेऊन बसते. कुठं? कवड्या उन्हामध्ये. मग किती बिल? हो, किती बिल पाठवायला पाहिजे? आता प्रत्येकाच्या घरात लाईट आहे. महिना झाला की पहिले 3 महिन्यानं ये. रात्री हो 12 महिन्यामधून 4 हो 4 वेळा बिल येत. आता महिन्या परत बिल. सूर्याचे किती उपकार आहे. निदान त्यानं थोडस तर द्यायला पाहिजे बिल. हा, उलट त्याच्या आणखी त्यानं नवीन काढलं मारा सौर ऊर्जा. म्हणजे यावी लाईटचं काम नाही. ते आपल्या घरावर पत्र बसवले, ते गरम झाले की ते ऊर्जा खाले. उलट लाईट वाल्याला ते आणखी बिल. त्याचं नाव काय आहे? सौर ऊर्जा. किती बिल? अगणित उपकार आहे ना. चंद्र, घना, बादल. चला पुढे. वृक्ष. ज्ञानोबाराय वर्णन करतात. खांडावया घाव घाली कालावनी जयाने केली. दोघा एकची सावली. वृक्ष दे जैसा. ज्यानं झाड लावलं त्याला सावली देतो. ज्यानं तोडलं येऊ नको द्यायला पाहिजे त्याच्या जवळ. पण त्याचा स्वभाव नाही महाराज. आमच्या कबीर महाराजांचं चिंतन आहे. आंब्याचं झाड आहे, डोळे लावून तुम्ही एक पत्थर घ्या आणि आंब्याच्या झाडाला तुम्ही कैऱ्या लागल्या त्याला पत्थर मारा डोळे लावून. नीचे से मारे पत्थर ऊपर से फल दे. आपण जरी त्याला पत्थर मारला तरी त्याचा स्वभाव आहे काय? फळ देणं महाराज. हो चला. नदी. तुमच्या गावले नदी नाही भाऊ. हो आमच्या गावले वाघूर आहे. आमच्या नशराबादला वाकी आहे. काय सांगू आता. वाकीचे उपकार. छोटीशी नदी आहे पण नशराबाद गावामध्ये कुठं भी खोदा 60-65 खाले खोदलं की प्रत्येकाच्या घरात पाणी. प्रत्येकाच्या घरामध्ये विहिरी महाराज. हा, पिण्याचं पाणी कमी पण सांडण्याचं पाणी हो भरपूर आहे महाराज. म्हणून नदी, गाय. पण चला आता आपली मेघ लक्ष देऊन ऐका. हे बाकीचे उपकार करतात पण त्यांच्या स्थानावर राहून उपकार करतात. तुम्हाला गौऱ्या पाहिजे, तुम्हाला सरपण पाहिजे तर फॉरेस्ट खात्यामध्ये जावं लागेल. तिथं तुम्हाला गवत, सरपण, गौऱ्या मिळतील. तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर नदीजवळ जावं लागेल. तुम्हाला सावली जर पाहिजे असेल तर झाडाच्या खाली जावं लागेल. ते मोठं पटलूच वेगळं आहे भाऊ. आता लहान काय लहान झोपले महाराज. ते म्हणतात सुधाकर बुवा तुमचं कीर्तन मुर्दाबाद, आमची गोधडी जिंदाबाद. हो लहान फुलं पाहिजे महाराज. मोठू पटलू. मोठू और पटलू की जोडी. हो तिच्यामध्ये काय दाखवते काही सांगता येत नाही. पहा आता बाकीचे तुम्हाला जर सावली पाहिजे असेल तर झाडाखाली तुम्हाला जावं लागेल. का झाड तुमच्या जो येईल नाही येणार. पण संत अपवाद आहे माझा. संत आपल्या गावात येत नाही. संत आपल्या अंतकरणात शिरतात ना. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ. भावे देवा
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. आमचे विवेकानंदाचे गुरु काय नाव? रामकृष्ण परमहंस. त्यांनी हे रुची म्हटली, हे विवेकानंद, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य. म्हणून काकडा साधा समजू नका महाराज. अहो, काकड्यामध्ये वेदाच्या रुची आहे. याच्यावर विवेकानंद जागे झाले महाराज. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीना तपा. साधू संत आपल्या गावात आले नाही, आपल्या अंतःकरणात शिरले महाराज. जगजोगी जगजोगी जाग बोलगे, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलगे. संत आपल्याला जागा करतात. काय जागा केलं महाराज? एक स्पेशल प्रकरण आहे हा. संत प्रकरणातील अभंग आहे. त्याच्यामध्ये आपली भजनी मालिका तुम्ही पहा. त्याच्यामध्ये जोगी आहे, त्याच्यामध्ये आंधळा आहे, त्याच्यामध्ये पांगळा आहे, त्याच्यामध्ये पण आंधळा पांगळा म्हणजे काय असे ते आंधळे पांगळे ते समजा तुम्ही. हे देवाला ओळखत नाही असे आंधळे आहे महाराज. हो, आपण म्हणून आपण बहिरा झालाय. पण कशा करता? कशामुळे बहिरा झाला? जे करायला पाहिजे ते केलं नाही. बाकीचे कुठाने कराशिवाय बहिरा झालो या जगी येतात. पहा तुम्ही, आजचं जे जोगी प्रकरण आहे, साधू संतांनी आपल्याला जाग केलं महाराज. उठा बाबा, जागे व्हा. आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश केला महाराज. आणि आपल्याला सद विवेक पहा. संत काय देतात महाराज? विचार सागर पंचदशी नामक ग्रंथामध्ये त्याचं चिंतन आहे महाराज. सद विवेक, विवेक बुद्धी, क्षीर निर्न्याय. त्याप्रमाणे आपल्याला संत शिकवत असतात, जागवत असतात महाराज. मग असे संत त्यांनी आपल्याला जाग केलं. मग आता जागे करणारे दुसरे बी आहेत. आपण लहान असताना ढेकणं बी जागे करत होते भाऊ. आता हे नवीन पोरं याला तुम्ही विचारा ढेकून म्हणजे काय? त्याला आता आपण तो डबीमध्ये ठेवायला पाहिजे होतं प्रयोगशाळेत. भाऊ याला काय म्हणता? ढेकण म्हणतात. त्याला पाहिलंच नाही महाराज. आम्ही लहान असताना आमची माता भगिनी बुड्ढी घरात राही. मग ते बाहेर ते खाट आणले आणि अशी खाट टाकली. अरे बाप, तिच्या खाली जत्रा उतरत जाय महाराज. हो, अशी जत्रा. हो, ढेकण. मग ते ढेकण सुद्धा आपल्याला झोपू देत नाही. मग काय सांगू आता? ढेकणाचे नाही, काय सांगू आता? डासाचे उपकार. डास सुद्धा आपल्याला झोपू देत नाही, ते बी जागा करतात. आता मोबाईल बी जागा करतो भाऊ आपल्याला. मग काय सांगू आता? हो, पण आपल्याला पहिलं लावणं पडतो त्याने. असे अनंत उपकार करणारे. पण कोणती रात्र अविद्येची अनिदा, विश्व स्वप्नाचा धांदा,
भोगीत होतो प्रबोधा अनादि जो. अज्ञानाच्या रात्रीमध्ये आपण झोपले असताना संत आपल्याला जाग करतात महाराज. हो, तमसो मा ज्योतिर्गमय. हो, हे जाग करणं आमच्या साधू संतांचं आहे महाराज. बरं, निरंतर शब्द वापरलाय. नुसतं जाग करत नाही, माझं निरंतर. हो, सदा त्यांनी जागृती दिली महाराज. मग असे साधू संत, हो, असे अगणित उपकार करणारे. मग त्यांनी आपल्याला एवढं जाग केलं. मग पुन्हा आपण त्यांना काहीतरी पुन्हा काय शब्द आला तो, हो, अनिर्वाच्य वाचक शब्दामध्ये. मग संतांनी आपल्याला जाग केलं. पुन्हा तुकोबारायांना प्रश्न पडला अभंगाच्या दुसऱ्या चरणात. काय द्यावे जाती वावे उतराई, 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 काय द्यावे त्यांनी आपल्याला जागा केलं. कोणी बोलत ना, संतांनी जाग केलं. मला सुखिया सब संसार है, खावे और सोए, दोनच काम आहे आपले. खाना और सोना. पण तुम्ही भाग्यवान आहे. तुम्हाला वाटतं की थोडस कीर्तन ऐकावं म्हणून भाग्यवान आहे, मुमुक्ष आहे महाराज. बाकीच्या टाकाबांमध्ये एवढेच लोक आहे का? एवढेच आहे का? भरपूर लोक आहे महाराज. पण आपले दोनच काम आहे महाराज, खावे और सोये. पण संत दुःखी आहे, कबीर दुखिया है, जागे और रोए. अति जलद गतीनं जगाचं अधःपतन होत आहे महाराज. म्हणून संत दुःखी आहे महाराज. अशा साधू संतांनी आपल्याला जाग केलं. मग पुन्हा प्रश्न पडला, काय द्यावे त्याशी, काय द्यावं त्यांना? काहीच देऊ शकत नाही महाराज. हाच प्रश्न रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांना पडला आणि श्रीमद भागवतामध्ये रुक्मिणी मातेला पडला. इथं आपलं मुक्ताबाईचं चरित्र आहे. रामायणामध्ये हनुमंतरायांचे किती उपकार आहे. काय काय उपकार केले महाराज हनुमंतरायांनी. त्याने सीता शुद्ध केली,
राम सीता भेटविली. अहो लक्ष्मणाला शक्ती लागली होती. द्रोणागिरी आणिला लक्ष्मण द्रोणागिरी कपिया हाती आणविला. आणविला आहे बरं शब्द. त्यानं आणला. त्याच्या मागे एक ताकद होती महाराज. त्याला म्हणतात दैवी शक्ती. अहो नाही तर काय त्याची ताकद महाराज. अहो कारण यश थोरविला मारुती. विभीषण केला लंकापती. अवतार्य देवोनी कर्णाहाती. कीर्ती दिगंती फिरविली. भगवंताचे 6 गुण आहे. 6 गुणामधला एक गुण जर माणसाला जर दिला महाराज. यश नावाचा गुण आमच्या हनुमंतरायांना दिला होता महाराज. म्हणून त्याच्या जीवनामध्ये त्याला अपयश नाही महाराज. म्हणून बुद्धिमताम वरिष्ठम. आपण बी आहे पण बुद्धिमताम गर्विष्ठम. वरिष्ठम होता महाराज हनुमंतराय. अहो असा हनुमंतराचे किती अगणित उपकार आहे महाराज. अहो एक तुम्हाला विनोद म्हणून सांगतो. लक्ष्मणाला शक्ती लागली. मग जामवंतांना विचारलं. बुजुर्ग माणसं गेले बिचारे आपल्या कोरोना काळामध्ये. म्हणून सरकारने बी सुविधा काढली. 75 वर्षाचा एसटी मध्ये 0. पण माणसंच पुढे राहिले भाऊ. बरं माणसं असे की ते एसटी लोक जाता येत नाही. बरं एसटी लोक गेला तर आमची भगिनी लाडकी बहीण कोणी म्हणत नाही की भाऊ माझ्याजवळ बहीण. बुजुर्गाची सेवा करायला पाहिजे कोणी म्हणतात. ते बरं कीर्तन ऐकता बरं गोवाला बसू देत आणि भाऊ असं विनोदाचा भाग बोला. काय सांगत होता भाऊ मी. सांगत जा भाऊ. अहो हनुमंतराचे किती उपकार आहे महाराज. अहो किती उपकार लागले. जामवंत बुजुर्ग सल्ला घ्यावा महाराज. म्हणून लहाने आपले म्हातारे माणसं जर असले ना ते पहिले लोक म्हणत बरं भाऊ विनोदा करता सांगतो मिरच्याच्या पोत्यामध्ये का व्हायना पण ते नेऊ. म्हणजे अनुभव श्रेष्ठ. म्हणजे पूर्वी आता हे असंच आहे महाराज. लोकांना लग्न बी करायची घाई आहे. काय हो पुढे काही चाललं तुमचं. हो असं का होत आहे महाराज. असं का घडताय. बोलतात मोबाईल वाईट आहे बघ. संशय 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 संशय. मोबाईल चांगला का वाईट. ती टाकन मला माहिती घेऊन नाही सर्वांची मोबाईल. चांगला आहे वेळ प्रसंगाला फार चांगला आहे. पण त्याचा दुरुपयोग जर असा होत असेल त्याच्यामुळे आज किती घटस्फोट होत आहे. किती आमच्या भगिनी त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. असो आपलं काय चाललं होतं भाऊ चिंतन. माईक आपण तर ध्यान आहे भाऊ ठेवत जा तुम्ही ध्यानात. हा पाय भाऊ आहे ना. जामवंत हनुमंत जामवंत. जामवंताला बोलवलं बाबा काय चाललंय काय पाहिजे. म्हणजे बाबा याच्यावर आहे इलाज आहे. कुठं इलाज आहे. कुठं लंकेमध्ये एक सुशांत नावाचा वैद्य राहतो. वैद्य तो काहीतरी आपल्यावर काहीतरी तो काही कारण शोधेन. बोलवलं महाराज. त्याच्याकरता जाण्याकरता कोण जाईल. हनुमंतराय. हनुमंतराय गेले महाराज. कुठे गेले लंकेमध्ये गेले. मग आता जामवंताचं हनुमंतराय बुद्धिमताम वरिष्ठ. नुसतं डॉक्टर बोलवला. मेडिकल जर राडे राहिलं पुन्हा मेडिकल बंद होऊन जाईल. टाइम आहे त्याचे. वेळ आहे. प्रत्येकाला वेळ मध्ये बांधले. कीर्तनाचा वेळ आहे टाइम आहे.
तुम्ही म्हणता स्टँडर्ड टाईप. असं विनोदाचा भाग बोला नाही, वेळ आहे त्याला. मग पहा, बुद्धिमताम वरिष्ठ. पुन्हा आणखी पंचायत पडी कशाची? औषधीची. मग बरोबर पहा, बोलली आमची मावशी ताई, घरच उचली आणलं. मग आजूबाजूच्या, आता आपल्याला मेडिकलचं काम पडलं, आजूबाजूच्या घराच्या भीती पडणार नाही का भाऊ? पडणार नाही का भाऊ? पण नाही पड गेलं. बरोबर डॉक्टर सहित मेडिकल बी उचललं मला. बरोबर तिथं आणलं. पण हे बी लक्षात ठेव जा बरं, त्या नगरीचा राजा कोण होता? रावण होता महाराज. रावण. पुढे त्याची बी नीती आहे. मग त्याला काही समजलं नसेल का? त्याच्याकरता पूर्वी गुप्तहेर राहायचे महाराज. चला आणलं त्याला, त्यानं नाडी परीक्षा म्हणा. पूर्वी नाडी परीक्षा होती म्हणा. बस नाडीहून सर्व समजत होत. हो हा, आलं लक्षात. हो फायदा होईल. पण रावणाचा होता आणि शेवटी काही उपयोग होणार नाही. हिमालय कुठं राहिला आणि ते संजीवनी आणि सूर्योदयाच्या आत अशक्य गोष्ट आहे. म्हणून बाकीचे लोक तर रडायलाच लागले महाराज. लक्ष्मण काही जागा होत नाही. म्हणजे बाबा आहे, पण संजीवनी नावाची जडीबुटी जर आणली तर लक्ष्मण सूर्योदयाच्या रावणाचा लंकेतला होता. हे बी लक्षात ठेवा. सूर्योदयाच्या आत जडीबुटी येत नाही. पण यश नावाचा, हे मला सांगायचं आहे, यश नावाचा गुण हनुमंतरायाला दिला असल्यामुळे तुम उपकार तुम्हारो मंत्र चौपाईमध्ये हनुमंतरायाला ते शक्ती आणली महाराज, संजीवनी विद्या. आणि हनुमंतरायांना किती उपकार आहे हनुमंतरायाचे, असे अगणित उपकार आहे. चला मग त्याच्याकरता यादी, आमचा सप्ताह संपला, त्याच्याकरता यादी राहते महाराज. मुख्य वाचक, मृदंगाचार्य, टाळकरी, माडकरी, सर्वांचा आदर सत्कार. ज्याचं जसं काम तसं प्रत्येकाला मानधन. मग पाहला विचार करताय, पहिलं नाव हनुमंतरायाचं. तुम्हारो मंत्र विभीषण जीवन हात दई तब लक्ष्मण के तुम प्राण उबारे. हो बाबा चालली गेली गाडी चालली गेली पुढे, बामणाच्या पुढे रावेरली निघाली, ते सावदेवून निघाली पुढे. चला पुढे. असो विनोदाचा उपकार. विभीषणाला लंकेचं राज्य दिलं, सुग्रीवाला किष्किंधा नगरी दिली, प्रत्येकाला ज्याला त्याला द्यालं. पण हनुमंतरायाला काय द्यावं? रात्रभर विचार चालला. सकाळी सर्वांना प्रशस्ती पत्र दिलं, पण हनुमंतरायाला काही दिलं नाही. का दिलं नाही? त्याचे उपकार इतके महाराज. ठेविता पायी जीव थोर, ठेविता पायी